हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. आज मी तुम्हाला प्रॉन्स पिकल दाखवणार आहे. हे खूप टेस्टी लागतं. तुम्ही गरम गरम वरण भात किंवा पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. आणि याची शेल्फ लाईफ फ्रीजमध्ये तुम्ही 7 दिवस ठेवू शकता आणि बाहेर असं 2-3 दिवस राहतं, 2 दिवस. पण मी तर सजेस्ट करेन फ्रीजमध्येच ठेवा. तर आपण बघूया कसं करायचं. तर मी इथे तेलामध्ये लसूण थोडा तळून घेतला होता आधीच आणि तो बाजूला ठेवला आहे. तर इथे बघा, हा तळलेला लसूण आहे, हळद, मीठ, लोणच्याचा मसाला आहे आणि कोलंबी घेतलेली आहे मी 200 ग्रॅम. तर सर्वप्रथम कोलंबीला आपण हळद, मीठ थोडं आणि लोणच्याचा मसाला लावूया आणि हे मॅरिनेट करून एक 10-15 मिनटं ठेवायचं आहे बाजूला. त्यानंतर आपल्याला तेलामध्ये तो तळलेला लसूण आणि लोणच्याचा मसाला आधी घालायचा आहे आणि मग हा तळलेला लसूण घालायचा आहे. त्यानंतर थोडं परतून घ्यायचं आहे आणि मग आपलं ही कोळंबी जी ठेवली होती मॅरिनेट करायला 10-15 मिनटं ती घालायची आहे. ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे आणि मग एक 7-8 मिनटं झाकण लावून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. कोलंबी शिजली की गोल होते आणि बघा असं त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आणि थोडं मीठ ॲडजस्ट करायचं आहे. तर आणखी थोडं मी मीठ घातलं होतं चवीनुसार, कारण लोणच्यामध्येही मीठ असतं. तर असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि 7-8 मिनटं झाले की आपल्याला हे मिश्रण जे आहे हे लोणच्याचं तयार झालेलं आहे. पण हे थोडं गार करायचं आहे आणि ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याच्यामध्ये आपण एका लिंबाचा रस जो आहे तो घालणार आहोत. तर हे आधी मिश्रण गार होऊन द्यायचं. थोडंसं रूम टेम्परेचरवर आलं की मग याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालू शकतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनल सानवीज किचन इंडियन आणि फ्युजनला सबस्क्राईब करा. आणि आणखी छान छान रेसिपीज आहेत तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि नक्की ही ट्राय करा रेसिपी. तर भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत तुमच्या नेहमीच्या सानवीज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. आणि प्लीज कमेंट करा की तुम्ही ही रेसिपी केली होती की नाही आणि तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली तेही सांगा. चला तर मग भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत. बाय बाय.